राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवन परिसरामध्ये आज गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या अधिवेशनाला गालबोट लागले। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत भोसले आहेत। सर, या एकूण घटनेकडे तुम्ही कसं बघताय? गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातलं वैर जे आहे ते सर्वश्रुत असताना अशा पद्धतीची घटना घडतीये। नाही, जर आपण बघितलं तर गेल्या काही अधिवेशनांची जर आपण तुलना केली तर यंदाचं अधिवेशन हे बऱ्यापैकी शांततेत होत होतं आणि अगदी शेवटचा जो घटका आलेला आहे त्याच्यातच हा वाद निर्माण झालेला आहे। मला असं वाटतं की आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर याच निवडणुकांची ही एक नांदी म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने हा वाद सुरू आहे। बरं, हा वाद आज घडला असं नाही की गेल्या काही महिन्यांपासून हा वाद धुमसत होता आणि अगदी काल परवाच याविषयी कार्यकर्त्यांमध्ये आणि थेट पडळकर आणि आव्हाडांमध्येही काही शिवीगाळ झालेली होती, त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झालेले होते। आणि जर थोडंसं आपण पार्श्वभूमी जर बघितली तर पडळकर आणि पवार यांच्यामध्ये जे काही वैर राहिलेलं आहे किंवा जी भाषा वापरली गेलेली आहे पवार परिवाराकडनं, त्यामुळे हे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि त्याचं सगळी परिणती ही आव्हाडांवर राग व्यक्त करण्यात झालेली दिसते। परंतु या सगळ्याच घटनेमुळे एक गोष्ट लक्षात येते की विधान भवनाची सुरक्षितता ही नक्की काय आहे आणि ती किती कमकुवत आहे हे लक्षात येतं। आज फक्त कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले, उद्या तिथे येणारे जे काही आमदार असतील तर त्यांच्यावरही हल्ले होऊ शकतात आणि त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न हा सध्या ऐरणीवर आलेला दिसतोय। पण यंदाच्या या एकूणच अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं तर अगदी काल परवाला टॉवेल नेसून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। आव्हाडांनी मागच्या आठवड्यामध्ये अधिवेशनाच्या दरम्यान वेगवेगळ्या कमरेखालच्या भाषा वापरून पडळकरांना संबोधलं। या सगळ्या घटना बघता कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकीय गनिमेला धक्का लागण्याचा प्रयत्न होतोय। नाही, बऱ्याच ज्येष्ठांनी आजवर हे सगळं सांगितलेलंच आहे की राजकीय संस्कृती महाराष्ट्राची ही कशी अधोगतीला लागते आहे हे या सगळ्या अधिवेशनावरून दिसून आलं। कारण यापूर्वी जे आरोप प्रत्यारोप व्हायचे ते स्पष्टपणे व्हायचे आणि ते टेक्निकली असायचे, यामध्ये कोणाच्या स्वभावावर किंवा कोणाच्या दिसण्यावर असण्यावर टीका होत नव्हती। आता मात्र सगळेच हे जे निकष होते हे सगळे कुठंतरी गुंडाळून ठेवण्यात आलेले आहे आणि वैयक्तिक स्वरूपाचे हे आदेश, हे टीका ह्या वैयक्तिक स्वरूपाच्या होतात आणि या टीकांमुळे होतं काय की कार्यकर्त्यांनाही चिथावणी मिळते आणि ते कार्यकर्ते त्यामुळे जास्त भडकले जातात आणि त्यातून आपापसामध्ये वाद हे निर्माण होताना दिसत आहेत। त्यामुळे राजकीय संस्कृती ही महाराष्ट्राची टिकवून ठेवायची असेल तर या सगळ्या राजकारण्यांना आता मंथन करावं लागेल आणि आपण जे वागतो आहोत, कारण त्यांचं अनुकरण करणारे हे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांनी आपण काय वागतो आहोत आणि त्याचा परिणाम समाजावर काय होतं हे आता बघणं गरजेचं आहे। खूप खूप धन्यवाद। तर राजकीय नेत्यांनी, आमदारांनी आपल्या स्वतःच्या वागण्याचं देखील मंथन करण्याची आवश्यकता आहे, कारण त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतं। एकूणच जी घटना घडली आहे ती निंदनीय तर निश्चितच आहे, मात्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय गनिमेला कुठेतरी ठेच पोहोचवणारी असल्याची एक भावना जी आहे ती या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकारांकडून व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।